नमस्कार मंडळी. ज्वारीची कणसं झाकून ठेवलेत. लय आबाळ आले आमच्या इकडं. बघा नुसतं आबाळच आले. आता आम्ही चाललात घरी कणसं झाकून. हे आमचा ऊस गाईसाठी लावलाय. एवढाच 10 गुंठ असेल बघा. ह्या आमच्या पाटाच्या मिरच्या. बघा मिरच्या किती छान लागलेत, छोटे छोटे एकदम. आणखीन फुलं आहेत भरपूर. आता त्यांनी ऊस तोडायला लागलेत. बांधाकडून ऊस तोडीत तोडीत आम्ही असंच प्रत्येक एक सरी तोडतात. बघा हे 86-032 ऊस आहे. इथं ऊसाची चालू आहे आमची. रोज 2 मोळ्या गाईला कुटीत टाकण्यासाठी नेतात. आणि हे आमचं आंब्याचं झाड आहे, जुनं आहे. नीलम आंबा आहे. भरपूर आंबे आले त्यांना ह्याला. बघा ह्या ऊसानं व्हिडिओ काढायला आलेला नाही. आमचंच आहे बरं का हे झाड. बघा ऊस तोडून इथं बांधावर आणलेत. गाडीवर न्यायचेत आपल्याला ऊस. आमच्याकडे काही ट्रॅक्टर नाही. लय वजं दोघाला उचलायचं नाही. भरपूर वजं झाले म्हणून त्यांनी तिकडे तडपावर रचायला लागलेत. बघा असं असते शेतकऱ्याची फटफजिती. दूध व्यवसायाचं बघायचं, रानातली कामं बघायची. बघा असं बांधावं लागतंय आम्हाला गाडीवर वजं रोज. बघा आमचं फ्रीज सोबतच आहे. सगळा प्रपंच आमचा गाडीवर. बघा नेलं त्यांनी आता गाडीवर वजं. आता एक ऊसाची मोळी कॅन पसारा घेऊन चालले आता मी पण घरी. दाराचा टाईम झालेला आहे. बघा कसलं मस्त वातावरण झालंय. दिवस मावळलेला आताच. शांत आज बारीक हवा सुटली. उगं शांत वातावरण आहे. एकदम छान वाटायला लागले. दिवसभर ऊन आहे आणि हे आता तिन्ही संजेचा बारीक हवेचा गारवा एकदम छान वाटायला लागला. बघा हे आमचं आंब्याचं झाड. 2 आंबेत बरं का. जवळ गेल्यावर काढते अजून व्हिडिओ, लांबून दिसत नाहीत. लय जुने आहेत ही आंब्याची झाडं. त्यांच्या आजोबांना लावलेले आहेत. बघा आता कसं वाटतंय व्हिडिओ, कसं वाटतं रानातलं वातावरण. बघा मंडळी, चला आता धाराचा टाईम झालेला आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.